नमस्कार. आजचा व्हिडिओ खास माझ्या मसराकरांसाठी आहे. मसरा पोलीस स्टेशनचा काळा कारभार कसा चालतो यावर मी काही बोलणार आहे. तसेच मसराकरांकडूनच माझ्याकडे बरेचसे ॲफिडेव्हिट आलेले आहेत. मी परत त्या शब्दाला बोल्ड आणि परत सांगेन, ॲफिडेव्हिट्स माझ्याकडे आलेले आहेत या मसरा पोलीस स्टेशनच्या कारभारावरून. मी तृषाली जाधव, समाजसेविका, राहता कोंजरी, तालुका मसला, जिल्हा रायगड. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबा आमटे, फातिमा शेख या सर्व महापुरुष आणि महिला समाजासाठी झटत असताना त्यांनाही आव्हानांना समोर जावे लागले. तसंच काही माझ्याबरोबर पण झालं. काही वर्षापूर्वी मसरामध्ये माझ्याविरुद्ध मोर्चे काढण्याचा प्रयत्न केला गेला. माझे जे राहते घर आहे कोंजरी, त्याच्यावर रात्री अपरात्री येऊन दगडफेक झाली, शिवीगाळ करण्यात आली. एवढंच नाही तर माझ्या त्याच घरात अंमली पदार्थ, ड्रग्ज ठेवण्याचा कट रचला आला. ते नाही ह्यांचं शांत झालं करून, तर त्याच्यानंतर माझ्याच आदिवासींना भडकून खोट्या सह्या दुसऱ्याच अर्जावर घेऊन माझ्याविरुद्ध खोटे कंप्लेंट दाखल करण्याचे प्रयत्न केले गेले, हे दाखवण्यासाठी की बघा ज्या समाजासाठी काम करते तेच तिच्या विरुद्ध आहे. पण ते पण सगळं त्यांचं फिसकटलं. आणि कसं होतं ना भावांनो, की आपण जेव्हा एखादा समाजसेवा करतो तेव्हा ज्या पीडितेला आपण मदत करतो त्याची जी ऑपोजिट पार्टी आहे, साहजिकच आहे ते दुखावले जाणारच. आणि मी 6 वर्षात भरपूर कामं केली. प्रत्येक गोष्ट मी काही बातमी करत बसली नाही. मी वीटभट्टीच्या केसमध्ये मदत केलेली आहे स्त्रियांना. मी मॉलेस्टेशन केस म्हणतात ज्याला, स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल त्याच्यामध्ये मदत केली आहे. ॲट्रॉसिटी केसमध्ये मदत केली आहे. एका अक्षरशः आई-वडील आहेत, त्यांना जिओ टॉवरकडून फसवणूक होत होती. त्यांना त्यांच्यामध्ये मदत केली, की जिओ टॉवरच्याही विरुद्ध मला जावं लागलं. त्यामध्ये मी त्यांची मदत केली गेली आहे. पॉक्सो केसमध्ये मदत केली गेली. असे अनेक केसेस केले. त्यामुळे कोणी ना कोणीतरी या केसेसमध्ये जी ऑपोजिट पार्टी आहे, ज्यांनी चुकीचं केलं ते दुखावले जाणारे साहजिकच आहे. पण नवल काय वाटतं ह्याच्यामध्ये मसरा पोलिसांचा रोल कसा असावा? मी एवढं बघितलं आत्तापर्यंत एवढ्या वर्ष मसरा पोलीसचा हा ट्रेंड झाला आहे. एकतर पटकन कुठली चौकशी आली, की कुठली आली ते काही गुन्हा दाखल करायची, एफ-आय-आर करण्याचे ते काही मूडमध्येच नसतात. त्यांना ते पटापटा तिथून पाकीट घेऊन तिकडच्या तिकडं ते एकतर थांबवून टाकायची असते केस. तेच नाही झालं, मग आम्हाला काय करावं लागतं, वरिष्ठांकडे धाव घ्यावी लागते, मदत मागावी लागते. कारण की शेवटी न्याय प्रक्रिया ह्याला डागडुजी लावून चालणार नाही. पण मसरा पोलिसांचा हा ट्रेंड, जशी मी किंवा माझ्या पीडितांची पाठ फिरली, एफ-आय-आर करून झाली, पीडित पण पाठ फिरली की लगेच हे क्रॉस एफ-आय-आर करून मोकळे होतात. सर्वात महत्त्वाचा विषय आता मी येते हा व्हिडिओचा आहे पॉक्सो केस. खारगावची पॉक्सो केस. पॉक्सो केस म्हणजे काय? लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचं संरक्षण कायदा 2012. आता 2023 मधली ही केस आहे. दीपक पाटील आणि सिद्धू पाटील यावर 3 गुन्हे पॉक्सोचे दाखल आहेत. आज ती न्यायालयामध्ये केस आहे आणि ती स्टँड देखील झाली आहे. दीपक पाटील, सिद्धू पाटील यांचा काहीतरी मिक्सर का भांडी विकण्याचा काही व्यवसाय आहे. अनेक आदिवासी वाडींमध्ये ते फिरायचे. आणि बघायचे आई-वडिलांची परिस्थिती कशी आहे. जर ते पिणारे असतील आई-वडील, तर त्यांचे 12-13 वर्षाच्या लहान मुलींना घरी येऊन कामाला ठेवायचे. त्यांच्या लैंगिक शोषण व्हायचं. त्याच्यामधली एक आदिवासी मुलगी, अल्पवयीन मुलगी गर्भ राहते आणि जंगलामध्ये पहाटे मुलाला जन्म देते, बाळाला जन्म देते. त्यामध्ये काय होतं, जेव्हा ही गोष्ट आदिवासींना कळते, ते फार त्यांना राग आला असतो या गोष्टींचा, की जेव्हा माझ्यापर्यंत पोहोचतो, तेव्हा मी या गोष्टी चौकशी करायला बघते. त्या दीपक पाटीलच्या घरात असलेल्या जेवढ्या त्या 10-12 वर्षामध्ये मुली कामं केल्या, त्या सगळ्यांना वेगवेगळ्या वाडीमध्ये जाऊन, जंगलामध्ये अपरात्री जाऊन मला त्यांना शोधावं लागलं, त्यांना भेटून त्यांच्याशी बोलावं लागलं. त्यातल्या बऱ्याचशा मुली आज लग्न करून त्यांच्या संसारात रमल्यात. त्यामुळे त्यांच्या मनाचा आणि त्यांच्या मानाचा विचार करत त्यांना पुढे काही त्या आल्या नाही. पण 3 धाडसी मुलींनी मात्र पॉक्सो केस या 2 दीपक पाटील आणि सिद्धू पाटील विरुद्ध दाखल केली. त्यानंतर अचानक आता 2 वर्षानंतर ही गोष्ट एक घडते म्हसळा पोलीस स्टेशनमध्ये. हे नवीन आलेले पी-एस-आय संदीप पाटील 15 जूनला म्हसळ्यातील 2 व्यक्तींना कॉल करतात आणि सांगतात, की तुमच्या विरुद्ध विशाल पाटीलनी पैशाची अफरातफरी केलेली आहे. याचा काही चौकशी अर्ज तुम्ही या. फक्त कॉलवर बरं का, दोन्ही व्यक्तींना कॉलवर. मी हे का सारखं स्ट्रेस करते, कारण महाराष्ट्र पोलीस जेव्हा चौकशी करते ना, सरळ चौकशी करते, रितसर. तेव्हा त्या चौकशी अर्ज असतो त्यांची पहिली चौकशी केली जाते. जो अर्ज देतो त्याची शहानिशा करतात आणि मग समोरच्याला समजपत्र देऊन बोलवलं जातं. ह्याला म्हणतात लीगल प्रोसेस. पण ह्यांना लिगली काही करायचंच नव्हतं, कारण त्यांना मला फ्रेम करायचं ना कुठेतरी याच्यामध्ये. तर पुढे येते. तर मग 16 जूनला ते पी-एस-आय संदीप पाटील, जसं त्या 2 व्यक्तींना सांगितलं 10-10:30 येतात ते व्यक्ती. संदीप पाटील, पी-एस-आय संदीप पाटील, त्या 2 व्यक्ती आणि विशाल पाटील बरोबर 2 अजून काय असलेले लोकांना घेऊन चौकशी समोरासमोर होते. संदीप पाटील यांचा पहिला प्रश्न होता पोलिसांचा, की तुम्ही विशाल पाटीलला ओळखता का? दोन्ही व्यक्ती हो बोलतात. विशाल पाटीलकडून तुम्ही 5 लाख रुपये घेतले असा त्याचा आरोप आहे.
ते दोन्ही व्यक्ती नाही बोलतात. लाईट जाते 15 मिनिटं. त्याच्यानंतर हे PSI संदीप पाटील दोन्ही व्यक्तींना वेगवेगळे घेऊन चौकशीला सुरुवात करतात. त्यातली एक जी व्यक्ती आहे ती 55 वर्षाची आहे आणि त्या व्यक्तीचे जे मुलगा आहे तो जेलमध्ये आहे. या गोष्टीचा फायदा असतो की ती व्यक्ती ऑलरेडी त्रासात आहे, प्रेशरमध्ये आहे, त्यांचं मानसिक संतुलन नाहीये. त्या अशामध्ये या PSI संदीप पाटील त्यांना जोर जबरदस्ती करून त्यांच्याकडे भाषा वापरून अशी जी मी भाषा तुम्हाला सांगू शकत नाही, जी चुकीची आहे, हे सांगून त्याला सांगते की तू हे कबूलच कर की ह्या लोकांकडून 5 लाख रुपये घेतले, वृषाली जाधव मॅडमना दिले, योगेश सरांना दिले, यशवंत पवारांना दिले, असं कबूलच कर. जेव्हा ती व्यक्ती विनवणा करते की साहेब मी असं काही घेतलेलं नाही, हे चुकीचं आहे, तर त्याच्यावर संदीप PSI पाटील त्याला बोलतात की जसा तुझा मुलगा आहे ना, तुलाही आज सडवेन, तुझा संसार उड्यावर आणेल. ही पोलिसांची भाषा. हे तुम्ही मिसयूज ऑफ पॉवर नाहीये. ती व्यक्ती ऑलरेडी घाबरली आहे. तुम्ही त्याच्याकडून काही वधवून घ्या ना मग उद्या. तरी त्यानंतर एवढं सगळं हे दिवसभर हा नाटक चालू असतं पोलीस स्टेशनला. शेवटी 2 जबाबाची प्रिंट काढली जाते त्या व्यक्तीची. बघा 2 जबाब. आता ते वेगवेगळे आहेत का त्यात काय आहे माहिती आहे. 2 जबाबावर त्या व्यक्तीनी सही दिली आणि अंगठा दिला. ती व्यक्ती शिकलेली नाही. त्या व्यक्तीला माहीत नाही की त्यात लिहिलं काय आहे मस्रा पोलीस स्टेशनने. त्यामुळे ती व्यक्ती फक्त दमदाटी केली. खूप घाबरलं. त्यांनी सही केली आणि त्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर येऊ आपण दुसऱ्या व्यक्तीवर. ही व्यक्ती मात्र इसम जी आहे ही व्यक्ती शिकलेली आहे. या व्यक्तीला देखील PSI संदीप पाटील सेम याच प्रोसेसमध्ये दमदाटी करतात, जबरदस्ती करतात. ती जबाब देणारी व्यक्ती जे सांगते त्याच्यात त्यांना काही रस नव्हता, इंटरेस्ट नव्हता, काही सत्य जाणून घ्यायचं नव्हतं. पण विशाल पाटील जसं बोलतोय ते त्यांना वधवून त्याच्याकडून घ्यायचं होतं. तो म्हणतो ना 5 लाख रुपये घेतले, तू लीच ताईला दिले, तू लीच दादांना दिले. तो नाही म्हणतो मी असं काही केलं नाही. बघ मग तुझ्या गुन्हा दाखल करेन, तुला 8 टाकेल, तुझी ही केस चालू आहे, तुझी ती केस चालू आहे. हे काय चाललंय PSI संदीप पाटलांचं? की तुम्ही पोलीस आहात का तुम्ही काय वेगळीच काय तिथं गुंडागर्दी चालू झालेली आहे? एनिवेज ते सगळं झाल्यानंतर माझ्या मुलाचा फोन मध्येच वाजतो संध्याकाळच्या वेळी की ताई दिवसभर बसून ठेवलेलं आहे आणि जबरदस्ती काही बदवून घेतात काहीही. त्याच्यावर मी संदीप काळे यांना फोन करते APIना. ते म्हणतात मी बाहेर आहे, मी याची चौकशी करतो. त्यानंतर लगेच मात्र PSI संदीप पाटीलनी त्याला सांगितलं बरं ठीक आहे, तू म्हणतोस जॉब घेतो, हा घेतो जॉब, याच्यात सही कर. तो मुलगा शिकलेला असल्यामुळे त्या मुलाने ते जबाब पूर्ण वाचला. त्या जबाबाच्या कागदाच्या मागं एक 2-4 ओळी होत्या. त्या ओळी अशा होत्या की वृषाली जाधव ताईंना व योगेश सरांना 5 लाख रुपये दिले आणि त्यातलं आणि 1,70,000 रुपये यशवंत पवारांना दिले. जेव्हा त्यांनी वाचलं त्या व्यक्तीने त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं की मी काही ह्याचं तुम्हाला सांगितलं नाहीये, हे माझे शब्द नाही आहेत, खोटं आहे. त्याच्यावर संदीप पाटील म्हणतात PSI हो सॉरी चुकलं. दुसरा प्रिंट जबाबाचा आणतात, त्याच्यावर तो सही करतो, वाचतो आणि सही करतो. त्याचा अर्थ किती प्रिंट आणि किती जबाब तुम्ही वेगवेगळे घेऊन ठेवले आहेत, त्याचा काय अर्थ काढावा. आणि त्याच्यात त्याला म्हणतो की तुझ्या अंगावर येईन, तुला इंगा दाखवतो. हे दिस इज नॉट राईट कंडक्ट ऑफ PSI संदीप पाटील. एनिवेज पुढे जाऊन मी एक सांगेन की ह्या सगळ्या गोष्टीला घेऊन मग जे व्यक्ती होते, आता मी यांना पीडितच म्हणणार कारण पोलिसांनी यांच्यावर असा अन्याय केलेला आहे. त्यांना घेऊन मी वरिष्ठांना भेटतो. वरिष्ठांना मी रीतसर सांगतो की मस्रा पोलीस कसा कट रचते की ते ताईला घेतलेलं नाही, काही ताईचा याच्यात रोल नसल्यामुळे त्यांनी बिट्स अँड पार्टमध्ये लोकांना बोलवून त्यांच्याकडून खोटे जबाब घेऊन नाहक तुषारीताईंना आणि त्याच्या कुटुंबांना फ्रेम केलं जातं याच्यामध्ये. हे सगळं झाल्यानंतर त्याचीच प्रत आम्ही द्यायला संध्याकाळी या 4-5 जण आम्ही येऊन संदीप कहाळेंना पोलीस स्टेशनला भेटलो, त्यांना ती दिली. संदीप कहाळेंचा ऑरा तेव्हा काही ठीक नव्हता. खूप रागीट ह्याच्यात आमच्याशी बोलत होते आणि त्यांना कळत होतं अर्ज त्यांच्या विरुद्ध पडलेला आहे. आणि या सगळी चर्चा होत असताना ते स्वतःला API म्हणतात. फार म्हणतात की मी शार्प आहे आणि मला बरंच कळतं लोकांच्या डोळ्यात बघून लगेच कसं काय आहे. मग तुम्हाला एवढं सगळं कळत असताना पॉक्सो केसचा बेसिक तुम्हाला रूल माहीत नाही. पीडित मुलींची नावं कधीही कुठल्याही पब्लिकच्या समोर, कोर्टासमोर किंवा इव्हन बातमीत सुद्धा दिली जात नाही. तेव्हा चर्चा करत असताना त्यांनी या पॉक्सो केसने एका पीडित मुलींचं सगळ्यात समोर नाव घेतली, जेव्हा तिथं मी एक स्त्री होती आणि बाकी सगळे पुरुष होते. हे एवढं यांना कळलं नाही. एनिवे संदीप काळेंचं अजूनही तुम्हाला सांगते प्रकरण. काही महिन्यापूर्वी आदिवासी माझे तिथे गेले होते काही अर्जाची चौकशी करा म्हणून आणि ह्याच्यामध्ये गुन्हा दाखल करा. ॲज युजल आदिवासींनी काय पाकिट बिकीट नेलं नव्हतं, त्यामुळे त्यांना रोज पोलीस स्टेशनला बोलून चौकशा कर आणि हे कर आणि शेवटी असं उत्तर देतात संदीप काळे हे कुठल्या भारतीय न्याय संविधानच्या अंतर्गत द्यावं गुन्हा दाखल करावा मला कळत नाहीये. त्यावर माझे आदिवासी अर्ज देतात की भीक मागू आंदोलन. त्यांनी त्या अर्जात असं लिहिलं होतं की आम्ही मसरांमध्ये दारादारात घराघरात दुकानात जाऊन पैसे मागतो, ते पैसे आणून तुम्हाला देतो. त्याच्यातून 2 उपाय आहे, पर्याय तुम्हाला. एक ते पैसे घ्या, या नवीन काय कायदा आहे सगळ्याचा अभ्यास करा आणि मग त्या खुर्चीवरून बसा. नाही तर आमच्या गरिबांकडून लाच समजून तरी गुन्हा दाखल करा. जेव्हा असा अर्ज पडला त्यांना माहिती हा अर्ज वरिष्ठांकडे पडला, तेव्हा ताबडतोब सकाळ, संध्याकाळ, दुपार, रात्र न बघता, रविवार न बघता त्यांनी येऊन गुन्हा दाखल केला. नेक्स्ट आता API संदीप कहाळे आणि PSI संदीप पाटील यांचा संबंध काय? हे दोघेही पालघरला एकत्र काम करायला होते. PSI संदीप पाटील यांना श्रीवर्धन पोलीस स्टेशन दिलं गेलं होतं. पण संदीप कहाळेंचे मित्र असल्यामुळे त्यांना मसराज पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं गेलं.
असं देखील होतं हे माझ्यासाठी नवलच आहे. त्याच्यानंतर एकच सांगेन की महाराष्ट्र पोलीस सरळ इन्व्हेस्टिगेशन कसं करते हे मला वाटतं संदीप पाटील PSI आणि API संदीप काळेंना माहीतच नाही. सरळ इन्व्हेस्टिगेशन महाराष्ट्र पोलीस कशी करते ती पहिली जी अर्ज येतो ना त्याचा पूर्ण रीतसर आणि सखोल चौकशी करते. म्हणजे थोडक्यात आता इथं अर्ज कोणाचा आलाय विशाल पाटील. ह्याची पहिलं तुम्ही सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन काढा आधी ते की त्याचं सोर्स ऑफ इन्कम काय आहे? एवढा पैसा आला कुठून? त्याच्यानंतर तो जो म्हणतोय बंगले, गाडी आणि काय फ्लॅट विकले असतील त्याने असं सांगतोय, तर त्याचे पहिले सेल बघा, त्याचे बँक स्टेटमेंट्स करा, त्याची रीतसर चौकशी करा. आणि तुम्ही म्हणता ना तो अर्ज माझ्या विरुद्ध आहे, तर आधी मला बोलवा. मी तुम्हाला सांगते 50 ते 60 लोकं मसण्यामध्ये याच्यात इन्व्हॉल्व आहेत. वकील आहेत, पत्रकार आहेत, ज्यांनी ही केस मिटवण्यासाठी सुरुवातीपासून केस न होण्यापासूनच त्यांची सुरुवात होती. मिटून टाका, काहीतरी घेऊन टाका, नाही त्या मुलीचं लग्न लावून टाका, म्हणजे रेपिस्ट बरोबर त्या मुलीचं लग्न लावून टाका, असे एवढे सगळे प्रेशर होतं. मला सांग ना 50 ते 60 लोकांची नावं मी तुम्हाला देते, एव्हिडन्स सकट देते. तुम्ही काय करताय माहिती का पोलीस आणि स्पेशली संदीप PSI पाटील, तुम्ही सॉफ्ट टार्गेट केलं. तुम्हाला माहिती आहे ताईतनी काही घेतलेलं नाही, त्यांच्याकडून ते कठीण आहे. म्हणून आपण त्या लोकांना बोलूया जे सॉफ्ट टार्गेट्स आहेत, जे ऑलरेडी पीडित आहेत. त्यांच्याकडून खोटं वधवून घेऊ, धाक दाखवून असं करून वधून घेऊन आणि ताईला मग फ्रेम करू. आणि कारण की यांना भरपूर पाकिटं पोचली असतील आणि त्यामुळेच हे सगळ्या गोष्टी होतात. हे आधीपासूनच ट्रेंड आहे ना यांचा. ज्यांच्याकडे पाकिट त्याचा पल्ला भारी त्या पोलीस स्टेशनला. एनिवेज, या सगळ्यानंतर मी एक म्हणजे माणूस म्हणून आपण जन्माला जेव्हा येतो ना तेव्हा आपली कर्माची नोंद ना देवाकडे होते आणि ती पुंजी बरोबर देवा उघडतो. तसंच मला एक देवदूत येऊन भेटले. एक जवळजवळ 1-1.5 वर्ष आधी भेटले ते. आणि त्यांनी मला हे जर काही कट कारस्थान चालले ना आता पोलीस स्टेशनला अर्ज घेऊन, त्यांनीच मला तेव्हा सांगितलं की तुमच्या विरुद्ध ताई काही कट कारस्थान मास्टरमध्ये सुरू झालं आहे, कारण त्यांना तुमच्याशी काही डायरेक्ट भिडता येत नाहीये. म्हणून ते कोणाचा तरी खांदा वापरून खोटं नाटक करून पोलिसांना सुद्धा मॅनेज करून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्हाला कसं जगू देणार नाहीये ती लोकं, त्याचा तुम्ही काळजी घ्या. त्यामुळे ठीक आहे, फाईन. माझा मसरा पोलिसांवर विश्वास होता, की म्हणलं मसरा पोलीस असं नाही करणार चुकीचं काही. पण आज त्या विश्वासाला माझा तडा गेलेला आहे. आणि हा विशाल पाटील जो स्वतःला व्हिक्टीम म्हणतो ना, 2 वर्ष त्याच्या घरात एवढ्या मुलींचे कारभार चालले होते. एकच घर ना, त्या घरातच चाललंय ना सगळं झालेलं आहे. ती जी पीडित मुलगी गर्भधार राहिली त्या पण घरातच. हे त्याला माहित नव्हतं? एवढा व्हिक्टीम कार्ड प्ले करतोय हा. आणि हे तर तुमचे ते लाडके संदीप पाटील जे आहेत PSI, ज्यांना फारच आहे की हिंगा दाखवतोय वगैरे, त्यांना जाऊन सांगितलं नाही की मी गँगवॉरकडे गेलो होतो ताईची सुपारी द्यायला. कसं असतं ना मसराकरांनो, इव्हन गँगवॉरमध्ये सुद्धा ना माणसंच असतात आणि त्यात सुद्धा ही देवदूतं असतात. त्या देवदूताने एकाने मला फोन केला आणि विचारलं की हा काय प्रकरण. जेव्हा ही गोष्ट कळली की पॉक्सोची केस आहे, तेव्हा त्यांनी तिथून ह्या लोकांना विशाल पाटील आणि त्यांच्या लोकांना हाकलून टाकलं. ही गोष्ट मात्र पोलिसांना सांगितलेली नाही, तर पोलीस पण इंटरेस्टेड नसतील याच्यामध्ये. गँगवॉरमध्ये ह्यांनी जाऊन सुपारी दिली वगैरे त्यात. आणि कसं आहे ना, एवढे वर्ष झाले, 2 वर्षानंतर आता हा विशाल पाटील जागा झालाय का मला म्हणणं आहे. तुझे पैसे खाल्ले गेले होते ना तुमचे, तर ते तुमचा आता खांदा वापरला गेलाय का काय कळत नाही. कारण प्रभावी कार्यकर्ते अचानक जागे झालेत त्याला घेऊन, की बघा ह्यांच्याकडे एवढे पैसे खाल्ले गेले आणि बदनामी करत सुटले सगळीकडे. अरे पण आधी तुम्ही बघा तर त्याची रीतसर त्याची चौकशी करा. आणि 1 मिनिटं तुम्ही कोणाला पाठीशी घालताय? पॉक्सो केसच्या आरोपींना. अरे आपली पण घरातली मुलगी असती तर आपण असं वागलो असतो का? त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग मला एक म्हणायचं आहे, माझ्या नावाने कोणी कोणी पैसे घेतले ह्याचं मला काय माहिती. जसं मी तुम्हाला सांगितलं 50 ते 60 लोक त्या मध्यस्थी करत होते, ते वकील होते, पत्रकार होते, बरीच लोक होते त्याच्यामध्ये. मग मे बी या लोकांनी पैसे घेतले असतील माझ्या नावाने दाखवून की बाई बेकार आहे आणि असे आहेत. माझ्या नावाने तो बिल सगळं मांडून माझी मांडले तुम्ही मला फ्रेम करायला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकं दुसरं म्हणतात मी बाहेरची आहे. मी बाहेरची आहे. काय आहे ना, भारताच्या बाहेर पण अफगाणिस्तान आहे, कझाकस्तान आहे, पाकिस्तान आहे. माझा पासपोर्ट तुम्ही बघितलाय का? मला येऊन भेटा. मी तुम्हाला सांगते की माझा पासपोर्ट कुठला आहे, काय कुठला आहे तेही सांगते. आणि तुम्ही हे असं मला बाहेरची बाहेरची बोलून तुम्ही स्वतःचा हसू करून घेताय, की तुम्ही स्वतःच्याच हिंदू व्यक्तीला असं बाहेरचं म्हणून तुम्ही स्वतःचा हसू करून घेताय. आणि आज एक शेवटचं सांगेन, मसरा पोलीस स्टेशनला मी आधी सांगितलं होतं की माझ्यावर हल्ला होणार आहे. मी त्याचे अर्ज दिले होते आणि आताही मला कळलं की माझ्यावर हल्ला होणार आहे या सगळ्याला घेऊन. मी एकच सांगेन, जर मी ह्यातून वाचले, तर लक्षात ठेवायचं मी जिजाऊची लेक आहे, महाराष्ट्राची लेक आहे. मी अक्षरशः मी सांगते, मी जिजाऊची लेक आहे, महाराष्ट्राची लेक आहे, मोडेल पण मी झुकणार नाही. एवढं सांगून मी आजचा व्हिडिओ थांबवते. सत्यमेव जयते. जय हिंद, जय महाराष्ट्र.